हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलर लिओनेल मेस्सीचा आज भारत दौऱ्याचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे। आज मेस्सी दिल्लीमध्ये दाखल होणार आहे। यावेळी तो मीट अँड ग्रीट कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असून दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये जीओटी कॉन्सर्ट आणि फुटबॉल कार्यशाळेमध्ये देखील सहभागी होणार आहे। तसंच लिओनेल मेस्सी दुपारी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार असल्याची माहिती आहे। अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलर लिओनेल मेस्सी काल क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत दाखल झाला। यावेळी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती अनेक दिग्गजांच्या आणि हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत मेस्सीचं जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी मेस्सीसह अर्जेंटिनाचाच रेड्रिगो पॉल आणि उरुग्वेचा स्टार फुटबॉलर लुईस सुआरेझ हे देखील उपस्थित होते। मेस्सीच्या उपस्थितीमध्ये वानखेडेवरती महाराष्ट्र सरकारच्या प्रोजेक्ट महादेवचा देखील शुभारंभ करण्यात आला। या प्रोजेक्टच्या माध्यमातून राज्यातील निवडक 60 खेळाडूंना विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे। यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मेस्सीला जर्सी भेट दिली, तर मेस्सीनं देखील सचिनला फुटबॉल भेट दिला। वानखेडेवरती मेस्सीला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती। नमस्कार मुंबई, काय कसं काय सर्वप्रथम सगळ्यांना माझ्या वतीने धन्यवाद। आपण मुंबईत आहोत आणि ज्या प्रकारे तुम्ही लिओ, लुई आणि रॉड्रिगेज तिघांचं जे स्वागत केलंय, धन्यवाद। नमस्कार मुंबई, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा। It gives me immense pleasure to welcome the real GOAT, Messi. Project Mahadeva is to again give center stage to football in our state. And thank you, Messi, for having clinic with our 60 young budding players. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवरती तोफ डागली। सध्या चर्चेत असलेल्या धुरंधर चित्रपटामधील डायलॉग्स म्हणत शिंदेंनी तुफान बॅटिंग केली। आम्ही मुंबईचे रस्ते धुतले, तिजोरी कधीही धुतली नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली। मुंबईच्या तिजोरीवरती दरोडा टाकणारे रेहमान डकेत कोण? त्यांना गाडून आगामी महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचीच खरी धुरंधर ठरेल असा विश्वास हा शिंदेंनी व्यक्त केलाय। दूसरों की बुराई करके खुद का चरित्र अच्छा नहीं होता। विचार और विश्वास बेचने वाला कभी सच्चा वारिस नहीं होता। आणि म्हणून आम्ही सगळे विकासासाठी एकत्र आलेलो आहे। आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात देश विकास यात्रेवर भरारे मारतोय। त्यात महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे। मी असं कोणाला वैयक्तिक बोलत नाही, पण मला जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा मला बोलायला लागतं। आणि म्हणून एवढंच सांगतो की मुंबई को लुटने वाला कौन है वो रहमान डकैत, याचा शोध नक्की घेतला पाहिजे। इतिहासात असे अनेक डकैत, रहमान डकैत अनेक आले आणि गेले पण, आणि असल्या रहमान डकैतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे। जे महायुती हे ट्रेलर आहे, हे पिक्चर अभी बाकी आहे। बळ फक्त इथूनच दाखवतात, बाहेर दाखवतात आणि मग आरोप तर आम्हाला पण आम्ही आरोप पातळी सोडून काही कधी करत नाही, आपल्याला माहीत नाही। आणि म्हणून काही लोकांचं अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी परिस्थिती काही लोकांची झाली। मी खाली बोललो, जेव्हा माझ्यावर टीका केली तेव्हा मी बोललोय। काही लोक पर्यटन करून गेले, सभापती महोदय, अरायवल आणि डिपार्चर। पर्यटन मंत्री इकडे आहेत आणि म्हणून पर्यटनासाठी आले अरायवल, आणि कोणी वैयक्तिक घ्यायची गरजच नाही। मी वैयक्तिक कोणावर आरोप करत नाही। आणि आले, फिरले, गेले, ठीक आहे, चांगलं आहे। पण सभागृहामध्ये एकही प्रश्न न विचारणारे देखील सदस्य आपण पाहिले। एकही प्रश्न न विचारणारे सदस्य देखील पाहिले, हे खरं म्हणजे हे रेकॉर्डवर आहे।
उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या मेळाव्यात अमित शहांचा अॅनाकोंडा उल्लेख केला होता आणि त्यावरून भाजपनं उद्धव ठाकरेंवरती सडकून टीका केली. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी अमित शहांचा अॅनाकोंडा उल्लेख करत भाजपला डिवचलंय. अॅनाकोंडावरती टीका केली तर गांडुळाची औलाद उत्तर देतात, असा टोला उद्धव ठाकरेंनी मुंबईतील सभेमधून महायुतीला लगावलाय. आपण जे म्हणतो मुंबई आमच्या हक्काची, त्या हक्काची मुंबई गिळायला तो अॅनाकोंडा बसलेला आहे. अरे आता अॅनाकोंडा म्हटलं तर तुम्हाला पट्टे म्हणून हसताय, बरोबर ना? पण मला एका गोष्टीची गंमत वाटते, मी अॅनाकोंडा कोणाला म्हणतोय? आता तुम्ही म्हणताय, मी नाही म्हणत. आता त्यानं अॅनाकोंडा म्हटल्यानंतर उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे की नको? अॅनाकोंडाने उत्तर द्यायला पाहिजे. पण अॅनाकोंडाने उत्तर द्यायच्या ऐवजी गांडुळाची अवलत उत्तर देते. आता गांडूळ कोण? मी जे परवा म्हटलं, आता मला काय माहिती, जाताना प्रश्न विचारतात, मला विचारला कोणीतरी प्रश्न आणि मला हेच कळलं नाही. म्हटलं गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते. गुलाम आहेस रे तू, तुला जे काय काम सांगितलं ते कर. 2 काय बिस्किटाचे तुकडे विकडे तोंडात फेकले जातील, खा आणि गपगुमान पडूच राहा. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचं काल सूप वाचलं. काल अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावरती चर्चा पार पडली. त्यावरती बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांच्या प्रश्नांना आणि आरोपांना उत्तरं दिली. यावेळी प्रामुख्यानं शेतकऱ्यांसंदर्भातील प्रश्नांवरती मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. त्यानंतर पुढच्या 2 वर्षांमध्ये लाखो नोकऱ्या देणार असल्याचं देखील मुख्यमंत्री म्हणाले. रोजगाराचं सांगत असताना हे देखील सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही महाभरती हा उपक्रम सुरू केला होता आणि आता या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 1,20,000 सरकारी नोकऱ्या आपण दिलेल्या आहेत आणि पुढच्या 2 वर्षात तेवढ्याच अजून नोकऱ्या या महाराष्ट्रामध्ये आपण देण्याचा निर्णय केलेला आहे. एक प्रकारे महाराष्ट्राच्या इतिहासातली आतापर्यंतची सगळ्यात मोठी भरती ही या राज्यामध्ये करण्याचं काम आपण केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लहान मुलं पळवण्याच्या प्रमाणावरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं होतं. त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमामधून एनसीआरबीच्या आकडेवारी सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही सवाल केले होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या प्रश्नांना प्रत्युत्तर दिलंय. आपण आता ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून 2015 ते 2024 13 ऑपरेशन मुस्कान केले आणि 41,193 लहान मुलं आणि मुली यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरी नेलाय. 20,000 मुलं आणि 8,000 मुली ज्या आपण शोधून घरी पोहोचवल्या त्या आपल्या रेकॉर्डवरच नव्हत्या आणि त्यांच्या घरच्यांनी कुठलीही कंप्लेंट केलेली नव्हती. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटलांनी पुन्हा एकदा मंत्री संजय सावकार यांना प्रतिआव्हान दिलं. बीडमध्ये पदाधिकारी राम खाडेंवरील हल्ल्याचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. यावरून बोलताना जयंत पाटलांनी पोलीस काय हजामती करत होते का असा सवाल उपस्थित केला. यावरून मंत्री संजय सावकार यांनी वक्तव्यावरती आक्षेप घेतला. त्यावरून जयंत पाटलांनी पुन्हा एकदा सावकार यांना प्रतिआव्हान दिलं. अध्यक्ष महोदयचा एक पाय तुटला, एक हात तुटला, त्याला प्लास्टर झालं. पण अध्यक्ष महोदय, अशा सामाजिक कार्यकर्त्यांच्यावर हल्ला कोण करतं? 15 दिवस झाले तरी एक माणूस सापडला नाही. पोलीस काय हजामती करतायत का काय? मला आश्चर्य वाटतं अध्यक्ष महोदय. संध्याकाळी जेवताना हॉटेलच्या समोर माणसाला मारहाण होते आणि अध्यक्ष महोदय त्याचा कोणच मागमस पुरावा लागत नाही. पोलीस का हजामत्या करताय का असे शब्द वापरू नये प्लीज. पोलीस का हजामत्या करताय का असे शब्द वापरू नका प्लीज. मग काय शब्द वापरू? तुम्ही पर्याय द्या ना मला. माझी मराठी नाही कमी आहे. असे शब्द वापरू नका प्लीज. असे शब्द वापरले पाहिजे, दुसरं काय वापरणार? हजामती म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? हजामती म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? हे शब्द नाही, असे शब्द वापरू नका जयंतराव प्लीज. माहितीये का तुम्हाला? मला सगळं माहिती म्हणून हजामतीचा अर्थ सांगा ना. तुम्ही सांगा ना. तुम्ही असे शब्द पोलीस तुम्हाला अर्थ कळत असेल तर तुम्ही सांगा. मंत्री आहात तुम्ही. तुम्ही पण होते ना मंत्री. मला तुम्ही एवढे थांबवताय सिनियर ना. सदस्य आहे. तुम्ही तुम्ही असे मला थांबवताय. हजामती शब्दाचा अर्थ करा ना. अध्यक्षमध्ये काढून टाकावे. नाही अध्यक्ष महोदय, कसा काढता येईल शब्द? तो हे नाही आहे, म्हणजे अनपार्लमेंटरी नाही आहे. मंत्री झाला म्हणजे जास्त कळतं असा गैरसमज करून घेऊ नये.
अध्यक्ष महोदय, मी रेकॉर्डवरून हे शब्द काढण्यात येत आहे. कुठले हजामती कारण काय सांगा ना. ते अनपार्लमेंटरी आहे का सांगा अध्यक्ष महोदय. विनाकारण मी पोलिसांच्यावर टीका करतो, तुमच्यावर नाही टीका करत. तुम्ही कारण सांगा ना. ते अनपार्लमेंटरी आहे का शब्द? काम करत नाही इथपर्यंत नाही, ठीक आहे. अनपार्लमेंटरी असेल तर काढा. ठीक हा, आहे, तपासा. असेल तर काढा, नसेल तर ठेवा. भारतीय जनता पक्षानं संघटनात्मक पातळीवरती मोठा निर्णय घेत पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केलाय. बऱ्याच काळापासून रखडलेल्या भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पेच हा जवळपास सुटल्यात जमा आहे. भाजपकडून नव्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहारचे मंत्री नितीन नवीन यांची निवड करण्यात आली. 45 वर्षीय नितीन नवीन हे भाजपचे आतापर्यंतचे सर्वात तरुण कार्यकारी अध्यक्ष ठरलेत. जे.पी. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा संपलेला आहे. त्यामुळे नितीन नवीन भविष्यामध्ये विद्यमान 65 वर्षीय भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांची जागा घेऊ शकतात. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी जारी केलेल्या आदेशानुसार ही नियुक्ती भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळानं केली आहे. बस पार्टी के कार्यकर्ताओं का परिश्रम है और मैं तो मानता हूं कि कार्यकर्ता के रूप में काम करने से पार्टी के वरिष्ठ नेता हमेशा आपको ध्यान देते हैं और मैं तो इसके लिए बस पार्टी के नेताओं के साथ और उनके साथ जो आशीर्वाद मिला है उसको आगे काम करेंगे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपकडून मोठा धक्का मिळण्याची चिन्ह आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवक तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची वर्णी लागली. त्याचवेळी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर आज सकाळी 10 वाजता दादरच्या वसंत स्मृतीमधल्या कार्यक्रमात तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप प्रवेश हा होईल. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल. तेजस्वी घोसाळकर या ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि जुने जाणते नेते विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी कार्यक्रमामध्ये महत्त्वाचे बदल केलेत. सुधारित वेळापत्रकानुसार दावे हरकतींवरील अंतिम निर्णयावरची मतदार यादी ही 20 डिसेंबरला प्रसिद्ध होणार असून अंतिम मतदार यादी 27 डिसेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. या संदर्भामध्ये आदेश हे सर्व महानगरपालिका आयुक्तांना जारी करण्यात आले. तर प्रभागनिहाय मतदार यादी ही 15 डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे. भाजपनं कल्याण डोंबिवलीतील शिंदेंच्या शिवसेनेमध्ये केलेल्या फोडाफोडीनं 2 पक्षांमध्ये तणावाचे संबंध निर्माण झाले होते. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मग भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतला तणाव हा निवळल्याचं दिसून येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये देखील आता मनोमिलन झाल्याचं दिसून येत आहे. केडीएमसीकडून जुन्या डोंबिवलीत जलकुंभ आणि पंपिंग हाऊसचं भूमिपूजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला देखील रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे हे दोन्ही नेते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. मुंबई महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या समन्वय समितीची मंगळवारी पहिली बैठक पार पडणार आहे. भाजपकडून 4 तर शिवसेनेकडून 6 नेते वाटाघाटी करणार आहेत. मुंबईमध्ये भाजप 150 जागांवरती लढण्याच्या तयारीत आहे, तर शिवसेनेला देखील 100हून अधिक जागांवरती आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. या बैठकीमध्ये मुंबईतील दोघांचे नगरसेवक असलेल्या जागा सोडून इतर जागांवरती आधी चर्चा करतील. अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी दोन्ही पक्षांचा आग्रह असणार आहे. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यानं मुंबईत मराठी मतात फूट पडणार असून महायुतीला अमराठी मतंही जास्त मिळतील. राज ठाकरेंमुळे उद्धव ठाकरेंचं मोठं नुकसान होणार असून राज ठाकरेंना सोबत घेण्याची चूक ही उद्धव ठाकरेंनी करायला नको होती असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलं. तर महायुती उद्धव ठाकरेंचा पराभव करणार असून आरपीआयला 16 जागा मिळाव्या अशी मागणी आठवलेंनी केली. माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळं आम्हाला मुंबईमध्ये नॉन मराठी मतं मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळतील. मुंबई शहरामध्ये 40% मराठी आणि 60% नॉन मराठी मतं आहेत. आणि मराठी मतं जी आहे त्या मराठी मतामध्ये आमच्या महायुतीलाही मॅक्झिमम मतं मिळणार आहेत. काँग्रेस पक्ष वेगळं लढणार आहे त्यांनाही मिळणार आहेत.
आणि ठाकरे बंधूंना मिळणार आहे. त्यामुळे मराठी मतामध्ये त्या ठिकाणी फूट होणार आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना नेते प्रताप सरनाईकांनी महायुतीबाबत स्पष्ट आणि निर्णायक भूमिका मांडली आहे. मीरा भाईंदरमध्ये महायुतीचं सरकार पाहिजे, मात्र ही युती जर सन्मानपूर्वक होत असेल तरच आम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार आहोत, असं ठाम मत हे प्रताप सरनाईकांनी मांडलंय. भाजपला जितक्या जागा देतील तितक्याच जागा शिवसेनेला देखील मिळाल्या पाहिजेत, असा 50-50चा फॉर्म्युला हा शिवसेनेचा ठाम आग्रह असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. सरनाईकांच्या या वक्तव्यानंतर महायुतीतील जागा वाटपावरून चर्चाही अधिक तीव्र होण्याची शक्यता असून मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीमध्ये युतीचं समीकरण हे कसं ठरणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष यांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी महायुतीमध्ये लढण्याचा निर्णय झालेला आहे. आणि मी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांशी याबाबत बोललो, ते पण सकारात्मक आहे. परंतु शेवटी निवडणुकीमध्ये युती होणं आणि ते सन्मानपूर्वक होणं हे फार गरजेचं असतं. नागपूर आणि चंद्रपूर महापालिका निवडणुका या वेळेतच होणार. सर्व महापालिकांसोबतच दोन्ही महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. सर्व 29 महापालिकांच्या एकाच वेळी घेतल्या जाणार असल्याची माहिती ही विश्वसनीय सूत्रांनी दिली. अमरावती आणि अकोला महानगरपालिकेमध्ये भाजप शिवसेना एकत्र लढणार आहे. अमरावती महापालिकेसाठी भाजपनं कालपासूनच इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्यात, तर अकोला महानगरपालिकेसाठी आजपासून मुलाखती सुरू होणार आहेत. आमदार संजय कुटेंवरती अमरावती महानगरपालिकेची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यात महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल हे केव्हाही वाजू शकतं. याच पार्श्वभूमीवर परभणीत भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. भाजपकडून परभणी महानगरपालिका हद्दीतील माजी नगरसेवक तसंच इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या गेल्या, तर दुसरीकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी देखील इच्छुकांची बैठक घेतली आहे. मात्र शिवसेनेकडे इच्छुकांची संख्याही जास्त असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय. महायुतीच्या दोन्ही पक्षांकडून एकाच दिवशी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चाचपणी करण्यात आली आहे. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा एबीपी माझा.